मंडळी, गो विथ द फ्लो बरोबर आजकाल गो विथ द ट्रेंड हा नवीन शब्द जो आहे तो सोशल मीडियावर गाजतोय. सध्याचा जमाना यावरच चालतोय. आता ट्रेंड म्हटलं तर ट्रेंडच्या नावाखाली अनेक गोष्टी सोशल मीडियावर आपण पाहतो. त्याचमध्ये काही गोष्टी आहेत त्या म्हणजे ट्रेंडी ज्वेलरी. अशा कोणत्या ट्रेंडी ज्वेलरी आहेत ज्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत किंवा तुम्हाला माहिती नसेल तर त्या माहिती करून घ्या. कारण या ज्वेलरी तुम्ही घातल्या तर पार्टी असेल, ऑफिस असेल, कुठलंही फंक्शन असेल, तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन दिसणार, यामध्ये काही शंका नाही. या कुठल्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत याचाच हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिली ज्वेलरी जी आहे जी मी सुद्धा घातली आहे ती म्हणजे स्नेक नेकलेस किंवा स्नेक स्टेटमेंट पीस. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही ज्वेलरी आहे जी तुम्ही हातावर, गळ्याभोवती किंवा अगदी पायाला ॲक्सेसरीज म्हणून सुद्धा टायअप करू शकता. ही इझिली एकदम स्ट्रेचेबल अशी ही वायर सारखी आहे जी तुम्ही गळ्यामध्ये घालून सुद्धा त्याचं कुठल्याही प्रकारचं लाईक नेक पीस तुम्ही क्रिएट करू शकता. प्लेन ब्लॅक कलरचा शर्ट असेल, कुर्ता असेल, त्याच्यावरती तुम्ही हे घातलं तरी सुद्धा तुम्ही खूप भारी दिसणार आहात. त्या व्यतिरिक्त तुम्ही अशा प्रकारे हाताला सुद्धा ते टायअप करू शकता आणि हाताचा सुद्धा एक छान नेक पीस किंवा असा स्टेटमेंट पीस असा तुम्ही घालून मिरवू शकता. सो हा तुमच्याकडे असला पाहिजे. याच्यामध्ये गोल्डन, सिल्वर असे बरेच रंग अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फिनिशिंग अवेलेबल आहे लोकल मार्केट्समध्ये आणि सोशल मीडियावर सुद्धा तुम्हाला हे सहज मिळणार आहे. याची जी ऑनलाईन शॉपिंगची जी काही लिंक आहे ती सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची ज्वेलरी तुमच्याकडे असली पाहिजे. कारण यामध्ये साप आहे आणि सापाच्या डोळ्याला वगैरे अशा प्रकारे त्यांनी जे कुंदन लावले त्याच्यामध्ये खूप एलिगंट आणि खूप छान वाटतं आणि इझिली कुठल्याही प्रकारची डिझाईन ते तुम्ही हाताला, गळ्याभोवती केली तरी सुद्धा तुम्ही खूप क्लासी दिसता. त्यामुळे ही गोष्ट तुमच्याकडे असलीच पाहिजे. आता या स्नेक ज्वेलरी नंतर सगळ्यात ट्रेंडी आणि जेन्झीमध्ये गाजलेला शब्द आहे तो म्हणजे इव्हिल आय. आता इव्हिल आय ज्वेलरी सध्या इतकी इन ट्रेंड आहे की काही विचारू नका. डोळ्याच्या आकाराचा निळसर असा हा सिम्बॉल असणारी ही ज्वेलरी आहे. सध्या खूप लोकप्रिय आहे. इयरिंग्ज, नेक पीसेस, ब्रेसलेट, अँकलेट सगळ्यामध्ये तुम्हाला ही मिळते. ही फॅशनसाठी नाही तर नकारात्मक ऊर्जा दूर राहावी, नजर लागू नये यासाठी सुद्धा घातली जाते. यामध्ये निळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या खड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे ते दिसायला पण खूप छान दिसतं. याचे पेंडेंट्स, इयरिंग्स आणि ब्रेसलेट सध्या खूप ट्रेंडी आहेत, पिंटरेस्टी आहेत. सो तो एक तुम्ही डेली वेअरसाठी सुद्धा घालू शकता. नंबर 3 आहे ती म्हणजे लेयर्ड नेक पीस किंवा नेकलेस. एकापेक्षा जास्त पदर असणारे, छोट्या छोट्या चेन्स असणारे असे जे नेक पीसेस आहेत ज्यामध्ये सिल्वर, गोल्डन, रोज गोल्ड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फिनिशिंगमध्ये मार्केटमध्ये ते अवेलेबल आहेत. ऑनलाईन सुद्धा बरेच असे स्टेटमेंट पीसेस आहेत जे तुम्ही घालू शकता. सो 3 लेयर्स नेकलेस तुम्ही घातला तर तुमचा जो गळा आहे तो ओपन व्ही नेकमध्ये तुम्ही तो पेअरअप करू शकता किंवा अगदी तुमचा टर्टल नेक तुम्ही टॉप घातला, टी शर्ट घातला तर त्या नेकवर सुद्धा तो वर तुम्ही घातला तरी सुद्धा तो खूप सुंदर दिसणार आहे. सो अशा प्रकारचं ज्वेलरी किंवा अशा प्रकारे एकतरी रंग तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारे फॉर्मल किंवा पार्टीसाठी सुद्धा मिनिमलमध्ये सुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणार आहात. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही स्वतःच्या कलेक्शनमध्ये ॲड करा. नंबर 4 ते म्हणजे वेस्टर्न इयर कफ. सध्या प्रेस ऑन इयर कफ सध्या खूप लोकप्रिय आहे. ज्यांना कान टोचण्याची भीती वाटते किंवा आवडत नाही त्यांच्यासाठी प्रेस ऑन जे इयर कफ आहेत ना ते मार्केटमध्ये खूप ट्रेंडी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे इयर कफ तुम्ही कानामध्ये पेअरअप करू शकता. 2 सुद्धा तुम्ही पेअरअप करू शकता किंवा प्रत्येक कानामध्ये वेगळं सुद्धा करू शकता. यामध्ये ना सिम्पल बँड कफ आहेत जे एका रिंग सारखे असतात ज्याच्यामध्ये डायमंड वगैरे सुद्धा असतं जे तुम्ही पेअरअप करू शकता. दुसरं आहे ते म्हणजे स्टडेड स्टोन कफ आहेत जे पार्टी किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर हिरे जडित असे वेगवेगळ्या प्रकारचे इयर कफ घातले जातात जे रिंगमध्ये किंवा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये अवेलेबल आहेत. थर्ड आहे ते म्हणजे फ्लोरल डिझाईन. कपड्यांप्रमाणे इयरिंग्समध्ये किंवा या इयर कफमध्ये सुद्धा फ्लोरल डिझाईन ही खूप इन ट्रेंड आहे. कानाच्या अगदी कोपऱ्याला असे सगळे ते पसरलेले दिसून येतात आणि ते दिसायला पण खूप छान दिसतात. त्यानंतर डबल लेअरचे सुद्धा इयर कफ आहेत जे म्हणजे इथे तुम्ही घालायचं आणि दुसरा इथे फक्त प्रेस करायचं आणि इथे एक अशी छान चेन त्याची येते जी चेन दिसायला पण खूप छान वाटते आणि तुमचा कान भरल्यासारखा वाटतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट ट्रेडिशनल असेल किंवा अगदी ऑक्सिडाईज असेल किंवा अगदी मोतीमध्ये असेल किंवा अगदी आपल्या सध्याचा जो काही जनरेशन झेडचा जो काही पिंटरेस्टी शब्द आहे त्या पिंटरेस्टी स्टाईलमध्ये असेल ते म्हणजे वायर इयर कफ जे अगदी एखाद्या बाणाप्रमाणे असतात जे इकडे तुम्ही घालू शकता आणि त्याची जी वायर आहे ती कानामधनं बाहेर येते. मी फोटोमध्ये तुम्हाला दाखवते. वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये ते मार्केट
मार्केटमध्ये ट्रेंड आहेत सध्या. लॉंग झुमक्यांपेक्षा अशा प्रकारचे जे इयरिंग्स आहेत ते खूप घातले जातात, सो ते तुमच्याकडे असलेच पाहिजे. नंबर 5 जी खूप ट्रेंडी आहे आणि ती सध्या मोठमोठ्या ब्रँड्सनी लॉन्च केली आहे, पण तुम्ही घरच्या घरी DIY करू शकता किंवा मार्केटमध्ये मिळेल, ती म्हणजे सनग्लासेस विदाउट ग्लासेस अशी ही फेस ॲक्सेसरीज आहे. तुम्ही ऐकताय ते एकदम खरं आहे. थोडंसं वाटताना वेळ वाटलं तरी सुद्धा अगदी नाईट पार्टी असेल, तुम्हाला कुठल्या तरी फंक्शनला जायचं आहे, जे संध्याकाळचं फंक्शन आहे, तुमची बॅचलरेट आहे, तर ते तुम्ही घालू शकता. अगदी वायरसारखी असते, ज्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन किंवा स्टडेड डायमंड्स किंवा कुंदन लावलेले असतात आणि ते अगदी तुमच्या गॉगल जसं आपण लावतो तशाच त्या सनग्लासेसप्रमाणे नाकावरून कानाच्या मागे ती वायर असते, जी अगदी फ्लेक्झिबल असते, जी तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. तुम्ही ती DIY सुद्धा करू शकता किंवा मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला ती सध्या मिळत नाही आहे, पण ऑनलाईन मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याची जी लिंक आहे ती सुद्धा मी देते. पण बऱ्याच मोठमोठ्या ब्रँड्स अशा प्रकारची ज्वेलरी लॉन्च करतात, त्यामुळे ती सुद्धा तुमच्या कलेक्शनमध्ये असली तर तुम्ही एकदम सेंटर ऑफ अट्रॅक्शन दिसणार, यामध्ये काही शंका नाही. यानंतरचा जो काही ॲक्सेसरीजचा प्रकार आहे जो मी स्वतः घातलेला आहे तो म्हणजे कमर चेन किंवा वेस्ट बेल्ट ह्याला म्हटलं जातं. वेगवेगळ्या ड्रेसेस आणि जीन्सवरती अशा प्रकारचा जो वेस्ट बेल्ट आहे तो खूप ट्रेंडी आहे. यामध्ये गोल्डन, सिल्वर किंवा रोज गोल्डमध्ये एकदम भन्नाट अशा डिझाईन्स असतात. तुम्हाला झटपट तुमच्या नॉर्मल जीन्सला किंवा नॉर्मल वन पीसला काहीतरी युनिक लुक द्यायचा आहे, इंडो वेस्टर्न लुक द्यायचा आहे आणि एकदम भारी काहीतरी तुम्हाला स्वतःमधलं दाखवायचं असेल तर नक्की तुमच्याकडे हा बेल्ट असला पाहिजे. अगदी मार्केटमध्ये 150-200 पासून ते थेट महाग प्राइजेसपर्यंत हे अवेलेबल आहे. त्याची ऑनलाईन लिंकसुद्धा मी तुम्हाला देईन, सो तीही तुम्ही नक्की क्लिक करून घेऊ शकता. पण हे बेल्ट खूप आणि खूप सुंदर दिसतात. तुम्ही माझ्या आउटफिटमध्ये बघताय, प्लेन माझी ट्राउझर आहे, त्याच्यावरती मी हा बेल्ट पेरअप केला आणि माझी पूर्ण जो लुक आहे तो बदलला आहे. सगळी गोल्डन ज्वेलरी पेरअप केली आणि मी खूप गुड टू गो झाली आहे ऑफिससाठी. तर तुम्ही सुद्धा तुमच्या ऑफिससाठी किंवा कुठल्याही फंक्शनला अशा प्रकारे छान दिसू शकता. यानंतर आहे नंबर 7, ते म्हणजे इनविजिबल ज्वेलरी किंवा ज्याला फ्लोटिंग ज्वेलरी सुद्धा म्हटलं जातं. आता इनविजिबल ज्वेलरी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. ॲक्च्युली साऊथ इंडियन ज्वेलरीजमध्ये इनविजिबल ज्वेलरीची खूप खासियत मानली जाते, कारण अगदी अशी तार किंवा एक असा दोरा यामध्ये वापरलेला असतो की जो इतका तो घातल्यानंतर लांबून तुम्हाला कळणारही नाही की तो दोरा गळ्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या अंतरावरती पेंडेंट किंवा अगदी डायमंड मी तुम्हाला दाखवते. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॉचेस असतात जेणेकरून असं दिसताना दिसतं की ते फक्त ब्रॉचेस तुमच्या गळ्याभोवती आहेत, कुठल्याही प्रकारच्या धाग्याने ते बांधलेले नाही आहेत. लिटरली असं दिसत असतं कारण तो धागा त्वचेच्या रंगाशी जुळतो आणि त्यामुळे लांबून पाहताना गळ्यामध्ये चेन असल्याचं दिसत नाही. फक्त त्यातले पेंडेंट आणि हिरे जे आहेत ते हवेत तरंगल्यासारखे दिसतात आणि म्हणूनच त्याला फ्लोटिंग ज्वेलरी सुद्धा म्हटलं जातं. ही इनविजिबल ज्वेलरी वेस्टर्नमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये मोती, डायमंड वगैरे आहेत. तर ट्रॅडिशनलमध्ये सुद्धा अगदी जे ट्रॅडिशनल पेंडेंट आहेत किंवा साऊथ इंडियन पेंडेंट आहेत किंवा अगदी गोल्डनमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. त्याची सुद्धा जी काही लिंक आहे ती मी इथे तुम्हाला फोटोज दाखवेन आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करीन किंवा कमेंट्समध्ये मेन्शन करीन, सो इझिली तुम्ही ते घेऊ शकता. सो बेसिकली मंडळी, हे जे सगळे ज्वेलरीचे प्रकार मी तुम्हाला सांगितले हे सध्या खूप इन ट्रेंड आहेत आणि तुम्हाला ते घातल्यानंतर म्हणजे आज मी सुद्धा ऑफिसला हे अशा प्रकारचे ज्वेलरी पेरअप करून आली आणि मला सुद्धा सेंटर ऑफ अट्रॅक्शन झाल्याचा फील येतोय. आय एम शुअर तुम्ही सुद्धा घातल्यानंतर तुम्हाला सुद्धा सेंटर ऑफ अट्रॅक्शन वाटणार. मग तुम्ही ऑफिसला जा किंवा कुठल्याही पार्टी फंक्शनला जा, तुम्ही खूप भारी दिसाल. फक्त ते तुम्हाला पेरअप करता आलं पाहिजे. त्याचे सुद्धा बरेच व्हिडिओ आपले लोकमत सखीवर पण आहेत आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. भरपूर शेअर करा, कमेंट्स करा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करत राहा.